श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करतो एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सर्वात प्रथम जय श्री राम. तर मित्रांनो, रामनवमी ही 17 तारखेला म्हणजे बुधवारी आलेली आहे. तर ह्या रामनवमीच्या दिवशी आपल्याला विशेष अशा काही सेवा करायच्या आहेत. त्या सेवा कोणत्या आहेत, त्या कशा प्रकारे आपल्याला करायच्या आहेत, तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. चैत्र मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला श्रीरामांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. तर या दिवशी श्रीरामांचे व्रत आणि विशेष पूजन केले जाते. या शुभ मुहूर्तावर प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. राम आणि त्याचे चरित्रे आपल्या संस्कृतीला भूषणभूत आहे. राम आपल्या कुटुंबासाठी, धर्मासाठी आणि देशासाठी झटला. त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणून आपण गौरवतो. आजही त्यांचे गुणगान सर्वत्र भक्तिभावाने केले जाते. राजा दशरथाला संतती नव्हती. पुत्र कामेष्टी यज्ञानंतर त्याला राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे 4 पुत्र झाले. श्री रामचंद्र हे भावंडात वडील. त्याच्या या तिन्ही भावंडांनी वडिलकीचा मान राखून त्यांच्या आज्ञेत राहणे पसंत केले. रामाच्या चरित्राला उज्ज्वलता प्राप्त होते ती तो आणि त्याचे कुटुंब यांनी परस्परांना जे सहकार्य दिले, परस्परांचे मान आणि स्थान वाढवण्यासाठी जो त्याग केला, कष्ट उपसले, त्याची कहाणी आहे. प्रभू श्री रामचंद्रांचा आदर्श आपल्या देशाने आणि संस्कृतीने चिरकाळ बाळगावा. चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत काळ हा राम नवरात्र म्हणून ओळखला जातो. या काळात रामायणाचे पारायण करणे, रामाच्या चरित्राचे तसेच इतर काही धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे असे विधी ठिकठिकाणी आचरले जातात. शुक्ल नवमीच्या दिवशी रामाचा माध्यनेही जन्म झाला असल्यामुळे गावोगावी असलेल्या राम मंदिरात त्याचा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्याला पाळण्यात घालून दशरथ नंदना, कुलभूषणा बाळा, जो जो रे यासारखी पाळण्याची गाणी म्हटली जातात. अशा प्रकारे श्रीरामांचा जन्म उत्सव साजरा केला जातो. असे म्हणतात की एकदा श्रीराम नावाचा जप केल्याने जीवनातील सर्व पापे धुतली जातात. जीवनामध्ये आनंद, शांती आणि समृद्धी येते. या दिवशी माता सिद्धिदात्रीच्या पूजेमुळे या दिवसाचे महत्त्व बरेच वाढले जाते. म्हणून या दिवशी रामाच्या पूजेबरोबर काही इतर उपाय केले तर जीवनातील सर्व दुःखे, पीडा आणि संकटे, आजार हे दूर होतात. तसेच श्रीरामांच्या जन्म उत्सवाबरोबर आपण रामांची विधिवत पूजा वगैरे करत असतो. त्याचबरोबर आपण माता सीता आणि पवनपुत्र हनुमान यांची देखील पूजाही करायची आहे, कारण श्रीरामांच्या जीवनाचे हे अविभाज्य भाग आहेत. म्हणून या दिवशी श्रीरामाच्या पूजेबरोबरच तुम्ही माता सीता आणि हनुमानजी यांचीही उपासना करावी. असे केल्याने आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचणी, संकटे, समस्या, आजार हे उद्भवत नाहीत. तर बघा, श्रीरामनवमीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. आपले नित्यकर्म आटपून घ्यायचं आहे. सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. तसेच आपल्या देवघर आहे तर तिथे देखील आपण दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. आणि बघा, आपल्याकडे जर श्रीरामांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून वगैरे तुम्हाला घ्यायचा आहे. किंवा तुमच्याकडे फोटो नसेल तर आपल्या महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही आपल्या सर्वांच्याकडे असतेच. ही सेवा करायला आपण देवघरासमोरच बसायचं आहे, कारण आपले महाराज हे पूर्ण ब्रह्मांडाचे नायक आहेत. तेच विष्णू होते, तेच राम होते, सगळ्यांचा अवतार आपले महाराज होते. म्हणून तुमच्याकडे महाराजांचा फोटो असेल तरी चालेल किंवा मूर्ती असेल तरी देखील चालेल. तुम्हाला त्या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि जर श्रीरामांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. कारण बघा, या दिवशी आपल्याला जमेल तेवढी सेवा ही प्रभूंची करायची आहे. या दिवशी ही सेवा जी आहे, या दिवशी प्रभावी दिवस असतो, त्यामुळे या सेवेचा आपल्याला खूप फायदा होत असतो. तर बघा, महाराजांची मूर्ती असेल तर तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे, धूप दीप दाखवायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे,
तुम्हाला एक आसन घेऊन बसायचं आहे। त्याचप्रमाणे आपली तुळस आहे, तर तुळशीजवळ देखील आपण एक दिवा लावायचा आहे, म्हणजे तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा, पण सर्वप्रथम तुळशी मातेची देखील आपल्याला पूजा ही करायची आहे। त्याच्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर बसायचं आहे, एक आसन टाकून बसायचं आहे आणि आपल्याला ही जी सेवा आहे तर ती करायची आहे। तर सेवा कोणती आहे, तर रामरक्षा हे आपल्याला पठण करायचं आहे। तर बघा, रामरक्षा अतिशय दिव्य आणि प्रभावी असा रामरक्षा आहे। रामरक्षा आपण जेव्हा म्हणत असतो तेव्हा आपण म्हणतो की माझे गुडघे चांगले राहू दे, माझे आजार जे काही आहेत तर ते बरे होऊ दे। अशा प्रकारे आपल्या शरीराचे कोणताही तुमचा अवयव दुखत असेल किंवा आपल्याला कोणता त्रास असेल, आजार असेल, तर यासाठी रामरक्षा हे अवश्य तुम्हाला पठण करायचे आहे। संपूर्ण शरीरासाठी आपण श्रीरामांचे हे रामरक्षा हे पठण करायचे आहे। त्याचप्रमाणे आपल्याला हितशत्रू असतील किंवा आपल्या घरामध्ये वाईट शक्ती, वाईट दोष असतील तर ते दूर होण्यासाठी देखील किंवा काही आपल्या भूतबाधा असेल तरी देखील आपण हे रामरक्षा आहे तर ते आपण पठण अवश्य करायचं आहे। बघा, रामनवमीच्या दिवशी म्हणजे बुधवारी आपल्याला ही जी सेवा आहे तर ती आपल्याला 12 वाजताच करायची आहे। कारण बघा, आपण कोणतीही सेवा ही 12, 12:30, 1च्या नंतर करत नसतो, परंतु श्रीरामांचा जन्म हा 12 वाजता झालेला आहे आणि म्हणूनच आपल्याला ही जी सेवा आहे रामरक्षा हे आपल्याला दुपारी पठण करायचं आहे। जर तुम्हाला दुपारी शक्य नसेल तर मग तुम्ही संध्याकाळी रामरक्षा पठण करायचं आहे किंवा तुम्हाला जमेल त्यावेळेस तुम्ही रामरक्षा हे दिवसातून एकदा तरी तुम्ही पठण अवश्य करायचं आहे। तुम्हाला जमेल तर तुम्ही 1 वेळा, 5 वेळा किंवा 11 वेळा तुम्हाला शक्य असेल तेवढ्या वेळ तुम्ही हे पठण करायचं आहे। कारण या दिवसाचं महत्त्व खूप असतं, कारण रामनवमी या दिवशी खूप अशी प्रभावी जर आपण काही सेवा केल्या, उपाय केल्या तर आपल्याला त्याचा जास्तीत जास्त लाभ होत असतो। म्हणूनच आपण ही जी सेवा आहे तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सकाळी करा, दुपारी करा किंवा संध्याकाळी करू शकता। जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील आणि ती सारखी रडत असतील, किरकिर करत असतील तर तुम्हाला त्या मुलांना अवश्य घेऊन बसायचं आहे। कारण रामरक्षा म्हणता वेळेस, हे पठण करता वेळेस तुम्हाला तुमच्या मुलांना जवळ घेऊन बसायचं आहे आणि एक अगरबत्ती लावायची आहे आणि मग हे सर्व झाल्यानंतर जी अगरबत्तीची उदी असते तर ती सर्वांनी कपाळी लावायची आहे आणि जी लहान मुलं आहेत तर त्यांच्या कपाळी देखील लावायची आहे आणि थोडीशी बाजूला करून ठेवायची आहे, जेणेकरून तुम्ही रोज ती उदी आहे तर ती रोज लहान मुलांच्या कपाळी तुम्हाला अवश्य लावायची आहे। कारण यामुळे जर लहान मुलं तुमची घाबरून उठत असेल, दचकून उठत असतील किंवा सतत रडत असतील, खूप आजारी असतील तरी देखील हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा। यामुळे मुलांच्या मध्ये बदल तुम्हाला नक्की जाणवेल। तर बघा, हे रामरक्षा पठण झाल्यानंतर तुम्हाला अजून एक सेवा करायची आहे। बघा, जिथे प्रभू रामांची सेवा होते तिथे हनुमंतांची देखील सेवा होतेच। जसं माता लक्ष्मीला विष्णूंची सेवा प्रिय आहे तसंच प्रभू रामांना देखील मारुतीची सेवा केल्याने ते देखील खूप प्रसन्न होतात। सेवा तुम्हाला काय करायची आहे की जेव्हा तुम्ही रामरक्षा पठण कराल त्यावेळेस तुम्हाला मारुती स्तोत्र हे देखील पठण करायचे आहे। हे तुम्ही 1 वेळेस पठण केले तरी देखील चालेल, परंतु बघा, तुमच्याकडे रामरक्षा हे जर तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर मग तुम्ही सरळ YouTube वरती लावून द्यायचं आहे। तुम्ही पठण करू शकता किंवा तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल, परंतु तुम्हाला या दिवशी अवश्य 1 वेळा देखील हे पठण करायचे आहे। म्हणजे रामरक्षा तुम्हाला 1 वेळा पठण करायचं आहे आणि मारुती स्तोत्र हे देखील 1 वेळा पठण करायचं आहे। तुम्हाला जर जास्त वेळा जमेल तर तुम्ही जास्त वेळा देखील पठण करू शकता। हे करता वेळेस तुम्ही जेव्हा रामरक्षा पठण करत असाल त्यावेळेस तुम्हाला अवश्य मारुती स्तोत्र हे देखील पठण करायचे आहे। तुम्ही महाराजांच्या मूर्ती समोर बसून करू शकता किंवा श्रीरामांचा फोटो असेल तर त्याच्या समोर बसून तुम्हाला हे पठण अवश्य करायचे आहे। म्हणजे तुम्हाला जसा वेळ मिळेल दिवसभरात तुम्ही कधीही ही सेवा करू शकता। 1 वेळा पठण करा, 10 वेळा करा, 11 वेळा करा, तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढ्या वेळा तुम्ही ही सेवा अवश्य करा। कारण हा दिवस खूप असा शुभ आहे आणि म्हणूनच आपण जे काही उपाय करत असतो, ज्या सेवा करत असतो तर त्या जास्तीत जास्त त्या सेवेचा आपल्याला लाभ होत असतो। आपल्या घरातील वास्तु दोष, जी काही नकारात्मकता आहे, वाईट दोष, वाईट शक्ती आहे, ज्या काही बाधा आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला
एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर बसूनच आपण ओम श्री हरी रामचंद्राय श्री नम या रामरक्षा मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। आणि जप केल्यानंतर जे ग्लासमध्ये पाणी ठेवलेलं आहे तर ते पाणी घ्यायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये जेवढे कानून कोपरे असतील म्हणजे प्रत्येक रूममध्ये तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे। यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती, वाईट दोष आहेत, नकारात्मकता आहेत, तसेच वास्तुदोष असेल तर ते देखील दूर होईल। इतका प्रभावी असा हा उपाय आहे, तर हा उपाय देखील तुम्ही अवश्य करून बघा। तसेच बघा, या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही श्रीराम श्रुती, सुंदरकांड, राम मंत्र, हनुमान चालीसा किंवा बजरंग बाणातील एखादे वाचन केले तरी देखील तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे, संकटे, अडचणी, समस्या या दूर होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश, कीर्ती ही प्राप्त होईल। तर बघा, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही यापैकी कोणतीही एखादी सेवा एक वेळा पठण केला तरी देखील चालेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।